सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्समध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण जात आहोत श्री तीर्थक्षेत्र मच्छिंद्रनाथ संस्थान वडोदा. हे संस्थान जळगाव जामोदवरनं जवळपास 10 ते 20 किलोमीटर आहे वेगळ्या मार्गाने. त्याचप्रमाणे हे जे काही वडोदा संस्थान आहे हे संस्थान मुक्ताईनगर तालुक्यात येथे वेलकम टू सातपुडा आहे. क्रिएटिव्ह व्लॉग्स. तर आज आपण मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथे जे मच्छिंद्रखेड आहे मच्छिंद्रनाथ यांच्या मंदिरामध्ये आलेलो आहे आणि या संपूर्ण व्लॉगमध्ये मच्छिंद्रनाथाचे दर्शन तुम्हाला मिळणार आहे. तर आपण सविस्तर व्लॉग बघूयात. मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करताच मंदिराचा आवार हा भव्य दिव्य आहे. त्याचप्रमाणे हे जे मंदिर आहे हे फॉरेस्टच्या अंडरमध्ये येते आणि फॉरेस्टवाल्यांनी इथं चांगल्या प्रकारे सुशोभीकरण केलेलं आपल्याला दिसत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्राण्यांच्या प्रतिकृती या बागेमध्ये ठेवलेल्या दिसत आहेत आणि चांगल्या प्रकारे ही जे बाग आहे किंवा हा परिसर आहे रम्य असा आपल्याला दिसत आहे. आणि जसं काही निसर्गच इथं जणू काही अवतरलेला आहे तर आपण व्यवस्थितरित्या पाहू शकतो. मंदिराच्या समोर येताच इथं भली मोठी त्रिशूलची स्थापना करण्यात आलेली आहे आणि हे मंदिर फार असे पुरातन आहे. तर आपल्याला मंदिराचा जो काही गाभारा आहे तो पण आम्ही इथं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे मंदिराच्या जवळील दुसरी त्रिशूल आपल्याला पाहायला मिळते आणि मंदिराचे सुशोभीकरण अत्यंत व्यवस्थितरित्या करण्यात आलेलं आहे. दोन्ही बाजूने आपल्याला हत्तींच्या प्रतिकृती दिसत आहेत आणि त्याचबरोबर समोर प्रवेश करताना मंदिरामध्ये श्री गणेशाची मूर्ती निर्मळ सोज्वळ अशी दिसत आहे आणि गणेशजींच्या पाठीमागे राधाकृष्णाची मूर्ती ही चांगल्या प्रकारे आपल्याला दिसत आहे. जणू काही इथं पूर्ण देवच अवतरलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला हे मंदिर भासत आहे. या मूर्तींच्या पाठीमागे गाभारा आहे तर आपण सरळ मंदिरामध्ये जाणार आहोत. अशाच प्रकारे हे मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर जात असताना मच्छिंद्रनाथांचे जे काही ठाणे आहे म्हणजेच गाभारा आहे मुख्य तो आपल्याला दिसत आहे. इथं मुख्य मच्छिंद्रनाथ आहे आणि नवनाथ यांच्या ज्या काही मूर्ती आहे मूर्त्यांची स्थापना इथं केलेली आपल्याला सुंदररित्या पाहायला मिळते आणि येथे हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात आणि आपल्या मनोकामना देवापुढे समोर ठेवतात आणि त्या मनोकामना येथे पूर्ण होत असतात. आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे आणि गाभाऱ्यामध्ये देवाची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि त्याचबरोबर मंदिराचा गाभारा हा खूप मोठा आहे. आतून कळसाचे सुद्धा दर्शन आपल्याला होत आहे. तर अशा प्रकारे मंदिराच्या बाहेर जात असताना मंदिराच्या बाजूलाच एक होम हवन विधी म्हणजेच यज्ञ इथं आहे आणि ज्या वेळेस मंदिरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम किंवा वेगवेगळे सप्ताह होत असतात त्यावेळेस या होमकुंडामध्ये यज्ञ विधी अर्पण करण्यात येतात. तर हे जे काही विधी आहे किंवा यज्ञ आहे हा खूप वर्षापासून अशाच प्रकारे तेवत आहे हे आपल्याला यामधून पाहायला मिळते. तर आता आपण समोरील काही मंदिर आहेत ते मंदिर पाहणार आहोत. तर चल. तर इथं एक गाय आहे. गाय आणि बछडा मला दिसत आहे.
चांगल्या प्रकारे ते पाहूयात. तुळशी वृंदावरून आपल्याला दिसत आहे आणि सप्तशृंगी मातेचं ओके. इथं जे मच्छिंद्र महाराज होते त्यांचे जे काही अध्याय आहेत, संपूर्ण अध्याय ते कशा प्रकारे आले, त्यांचा जन्म कशा प्रकारे झाला आणि ते कुठे कुठे राहिले आणि पूर्ण त्यांचं जे काही जीवनचरित्र आहे ते आपल्याला या प्रिंटच्या माध्यमातून दिसत आहे. तर तुम्ही पाहू शकता योग्य रीतीने इथं चांगल्या प्रकारे जे काही मंदिराचं सौंदर्यीकरण आहे ते आपल्याला केलेलं आढळत आहे, दिसत आहे. हा मंदिराचा मागची बाजू आहे आणि आपण जे मंदिराची आकर्षक अशी, या मंदिरामध्ये एक आकर्षक असं ठिकाण आहे ती म्हणजे येथील विहीर. इथं जे काही भाविक भक्त आहेत ते भाविक भक्त या विहिरीतून, विहिरीच्या पाण्याने काय करतात, आंघोळ करतात आणि यांची अशी श्रद्धा आहे की या विहिरीच्या पाण्याने आंघोळ केल्याने जे काही दुःख आहेत किंवा ज्या व्याधी आहेत त्या नष्ट होतात. तुम्ही पाहू शकता हे जे काही विहीर आहे, या विहिरीचं जे काही पातळी आहे ते एकदमच वर आहे, तुम्ही पाहू शकता. आणि या विहिरीचं पाणी खूप थंडगार असं आहे आणि तिथं आपण पाहू शकतो विहिरीच्या बाजूलाच एका महाराजांची समाधी आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर आता एक जे मित्र आहेत ते विहिरीतून पाणी काढतात आणि तुम्ही पाहू शकता पाणी किती स्वच्छ आहे ते. आणि विहिरीच्या जवळूनच नदी आहे, पहाडातून आलेली, आणि चांगल्या प्रकारे निसर्गरम्य वातावरण आपल्याला या मंदिराच्या जवळ पाहायला मिळते. इथं नमस्कार. तर आपण दशरथ महाराजांना भेटणार आहोत आणि थोडीफार का होईना ते मंदिराविषयी आपल्याला माहिती सांगते. सांगा. हे परवेश व्हायला विकून येला ते परवेश व्हायला थांबले, अजून थांबून जाण्यासाठी त्याचं हेच होऊन गेलं. आणि मंदिरावरती केव्हा केव्हा उत्सव साजरे करण्यात येतात? उत्सव आपले धर्मनाथ बीज आणि महिन्यावरील बीजा असतात. बीजा 1000-2000 लोक असतात. आणि दत्त जयंतीला मंदिरावरती उत्सव साजरा केला होता का? हो का? आणि कुठकुठून लोक येतात तरी दर्शना करतात? दूरदूरून येतात. दूर येतात, आपला बुलढाण्यापासून लोक येतात. बुलढाण्यापासून.
बरामपूर बुलढाणा इतक्यातलेच नांदुरा इंदोरा सगळे गेला. हम्म. खेडे फाळी सगळे गेला. ठीक आहे, धन्यवाद काकाजी, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. येथील एक सेवेकरी आहेत आणि मंदिराविषयीची माहिती आम्ही त्यांच्याकडून जाणून घेण्याचा थोडाफार प्रयत्न केलेला आहे. या नवनाथ आणि मच्छिंद्रनाथ स्पेशल मच्छिंद्रनाथाची स्टोरी नवनाथची स्टोरी पाहिजे तुम्हाला. मच्छिंद्रनाथाची त्या मंदिराची कुठून आलं मंदिर, कसं स्थापन तर झालं? मच्छिंद्रनाथाचं वास्तव्य असं आहे की शंकरानं पार्वतीनं शंकराला विचारलं, शंकरजीला की तुम्ही जो मंत्र जपता तो मंत्र मला सांगा. मग ते गेले कैलास पर्वतावर एकांत स्थान पाहू. मग तरी तो मंत्र पार्वतीला शिकवतात ना, तरी होतं एक तळ. त्या तळ्यात होती मच्छी. त्या मच्छीच्या पोटात होता हा मच्छिंद्रनाथ. जो आपला मंत्र शिकवायला गेला की नाही पार्वतीले, तर त्याच्या अगोदर यानं हा मंत्र शिकून घेतला पोटात असताना. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय. मग आता पार्वतीने विचारलं की मी जो मंत्र शिकवला त्याचा सार समजलीस की नाही. मग त्याच्या अगोदर मच्छिंद्रनाथाचा आवाज आला पार्वतीच्या अगोदर. मग आता शंकरजीला वाटलं की इतक्या साला एकांत स्थान पाहून आलो आपण, तरी अडी आवाज आला. पण तो मच्छीच्या पोटातून की तुम्ही जो मंत्र जपता तो खरंच साक्षात्कार आहे. मग शंकरजीने विचारलं की तू मच्छिंद्रनाथाचा अवतार आहे, तू 12 वर्षानं मला भेट देऊ. मग आता त्याने ओळखून घेतलं की आई देवरूपी आहे मच्छिंद्रनाथ आणि तोही शंकरजी आहे. अशी स्टोरी आहे ते. तर मच्छिंद्रनाथाचा जन्म तिच्यातून झाला, मच्छीच्या पोटात. मग आता हे 9 तयार झाल्या, हे 9चे 9 कृत्रिम आहे. जसा आपल्या तर त्याच्यात बदल आहे. तर हे कृत्रिम असल्या कारणानं हे नवनाथ म्हणायचं मतलब एक देव ठरवले. मग कलियुगाले ज्या टायमाला प्रारंभ झाला त्या टायमाला मग या 9च्या ड्युट्या वाटून दिल्या की तू कुठे स्वर्गात, एक मृत्यू लोकात, एक पाताळात, अशी ह्याची वाटप होऊन हे आपल्या ब्रह्मांडाचा विस्तार. सत्य स्टोरी हे असून सुरुवात झाली आपली कलियुगाला. तर अशा प्रकारे आपल्याला या बाबांनी नवनाथांविषयीची चांगल्या प्रकारे कथा सांगितलेली आहे. मागच्या बाजूस आहो आणि या मंदिरावरती कसं पोचायचं. तर हे मंदिर जे आहे हे वडोदा येथे आहे. मुक्ताईनगर पासून जवळपास 50 ते 60 किलोमीटर आहे आणि जळगाव जामोद मार्गे पिंपळगाव येथून इथं बसेस किंवा ऑटो रिक्षा चालू असतात. तर तुम्ही पिंपळगाववरनं वडोदा या गावामध्ये आल्यानंतर या गावाच्या मध्ये हे मंदिर आहे आणि या ठिकाणावरती तुम्ही येऊ शकता. जे काही मच्छिंद्रनाथ आहेत, मच्छिंद्रनाथांचं हे मंदिर आहे. तर सविस्तर व्लॉग तुम्हाला मी दाखवण्याचा यातून प्रयत्न केलेला आहे. व्लॉग आवडल्यास व्लॉगला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.